ज्या आहात दिलीप बापूंच्या प्रचाराला नावं फोडणार आहात. मनसे केसरी शिवसेनेचा आखाडा देखील आहे या ठिकाणी. तुम्ही देखील या विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार अशी चर्चा आहे आणि वरळीमधून आदित्य ठाकरे आणि तुमची एक कुस्ती होईल अशी संपूर्ण महाराष्ट्राला वाटते. काय आहे नक्की आदित्य ठाकरे बरोबर कुस्ती लढण्यास तुमची काय तयारी? ही मला वाटतं चर्चा आमच्या पक्षाच्या बैठकानंतर झाली. ती बैठक बाहेर पुस्तकाने म्हणतात, पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी त्या बैठकीत एवढंच बोलतो की पक्षाला माझी जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार. जे मी लोकसभेसाठी बोललेलो, तुम्हाला आठवतं पुण्याच्या पत्रकार परिषदेत बोललेलो की पक्षाला जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार. साहेब जो आदेश देतील तो मी पाळणार. त्याच्यामुळे विधानसभेत जिकडे गरज लागेल तिकडे मी उतरणार. वरळी हे ठरलं नाहीये. त्याच्यामुळे जे तुम्ही लोक चालवताय ते चुकीचं. पण साहेब जिकडे आदेश देतील तिकडे मी उतरणार. समोर कोणी असतं कोणी असो. महाराष्ट्रात कुठे निवडणूक कुठेही वरळी व्हिजन माझं असं नाही हो की समोरचे आमदार आपल्या पक्षाचे वगैरे माझे असे कुठेही. तर मला माहिती की मी महाराष्ट्र जनतेबरोबर किती कनेक्ट झालो, किती जुळलो. मला माहिती की ते मला प्रतिसाद काय आहे. त्याच्यामुळे मला कुठेही उतरवा. आत्ताच्या राज्यात आपण ज्या योजना त्या योजनेबाबत काय वाटतं? मला वाटतं तिकडे खरंच बहीण लाडकी पाहिजे ना तिकडे उतरवायला पाहिजे. जसे आपले बलात्काराचे जिकडे हे होतं तिकडे उतरायला पाहिजे सरकारने. खरंच बहीण लाडकी काय ती कळली पाहिजे. अत्याचार वाढलेच आहे. मी साहेब बोललो की माळ लागली आहे, ती माळ का लागते? राज्यामध्ये मनसेला जर सरकार आलं तर गृह जे खातं आहे हे कशा पद्धतीने काम करेल राज्यामध्ये काय साहेबांनी सांगितलं होतं पोलिसांना फ्रीडम देणार, पोलिसांना त्यांचं स्वातंत्र्य देणार. आणि साहेब बोलले तसं पोलिसांना 48 तास दिले तरी आपलं महाराष्ट्र काय होऊ शकतं ना हे आपल्या सगळ्यांना माहिती. कुठे ती भीती असते, कुठे ती ट्रान्सफरची भीती असते, कुठे काय आपण FIR केला ती भीती असते. ती मला वाटतं कुठेतरी कमी झाली पाहिजे. स्वतंत्र संघटना कुठेतरी मला वाटतं वाढली पाहिजे. कुठेतरी मला वाटतं त्यांनी काम केलं पाहिजे. पोलिसांना फ्रीडम नाही का आज म्हणजे गृहमंत्री नाहीये ज्या पद्धतीने तुम्हाला आज ज्या प्रकारे बलात्कार होतात, ज्या प्रकारे पेन स्नॅचिंग होतं दादरमध्ये, इतर ठिकाणी तर विसरूनच जा. माझी आई एका ठिकाणी तिकडे नाही माझी आई भजनी गोष्ट केली. एका मुलीला प्रसाद देऊन प्रसादच काहीतरी होतं ते देऊन बेशुद्ध केलं आणि त्याच्याने बलात्कार करत 3 दिवस. आझाद मैदानावर दंगल झाली त्यानंतर सभा झाली राजसाहेबांनी पोलिसांकडून बोलल्यानंतर जो उत्साह होता ते आता सतत असणार आहे. माझ्या पोलिसांचा फायदा काय? पोलीस संरक्षण म्हणजे काय? सरकार कुठेतरी ह्या VIPना संरक्षण देतं. मला पण मी त्याच्यात देतो संरक्षण देतो म्हणून मला तर ती भीती नसते ना की कुठेतरी त्यांना ती सूट मिळाली की मला कुठल्याही प्रसंगातून वाचवायचं. ती महाराष्ट्राला का नाही आहे? राज्यात तिसरी आघाडी उद्या असते. राज्यात तिसऱ्या आघाडीची बैठक असते उद्या तिसऱ्या आघाडीने मनसेची चौकशी खास करून मी उत्तर नाही देऊ. पण सध्या राज्यात आंदोलन चालू आहे मराठा त्याच्याबद्दल साहेबांनी सांगितलं आमची भूमिका आर्थिक आरक्षणावर आहे. जे गरीब असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, जे श्रीमंत असतील त्यांना नाही. तुम्ही मराठा असू शकता, OBC असू शकता, बाहेरच्या देशात असू शकता, पण तुम्ही गरीब असाल तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. हे तुम्हाला नाही वाटत का? दोन जाती मला जात देत मी मानत नाही.
तुम्ही आज एवढे पत्रकार आलात, मी कुठच्या जातीचं विचारलं नाहीये, या जातीचा आठवडा, या जातीचं काय ठेवा, मला फरक पडत नाही. आपण आर्थिक विषयावर आरक्षणावर आपण, मला वाटतं मी प्राधान्य देतो, पण मी त्या विचारांचं केंद्र शासनाने दिले 10%, केंद्र शासनाचे 10% दिले 4%. पण ते मला वाटतं संपूर्ण झालं पाहिजे. जे काय 49% किंवा 50% ते आर्थिक निकषावरच झालं पाहिजे. सगळे खुश होते. आज पंढरपूरमध्ये आहात तुम्ही. विद्यार्थी सेनेचे इच्छुक अनेक आहेत आधी माझे, तर आपण फक्त उमेदवार म्हणून काही प्रयत्न करणार आहोत का? कारण जागा एका इच्छुक अनेक आणि आधी माझे पण इच्छुक भरपूर आहेत आपल्याकडे मंत्री विद्यार्थी सेनेचे. पक्षाची आणि मेन बॉडी काय वेगळं नाही. तुम्ही राजकारणात जे विचार करणार ते विद्यार्थी कधी पण करणार. त्याच्यामुळे ते उमेदवार म्हणून बघणार कोण निवडून येऊ शकतं कोण नाही, कोणाची तयारी कोणाची नाही. त्याच्यामुळे मला वाटतं ते जे मी ठेवण्याचा माझा प्रश्न आहे, पण शेवटी त्यांचा आदेश हा आमच्या सगळ्यांसाठी हा फायनल आहे. आणि मी आज आलो ते बाकींसाठी. पहिल्या मला वाटतं काही मला वाटतं पहिल्या 5 ह्यांची उमेदवारी झाली आहे. त्यांना पण माहिती आहे की राजसाहेबांना काय यांच्याकडनं अपेक्षा आहे. आणि म्हणून मला माहिती आहे की हे त्या अपेक्षांवर मला वाटतं तुम्ही खरं ठरवलं असं मला वाटतं. पण मी येऊन तुमच्याकडनं काम करून घेणार ते म्हणून आलं. संपूर्ण जो काय प्रवास आहे पहिल्यापासून ते बाळासाहेबांची आठवण खऱ्या सत्या कार्यकर्त्याला नेता बनवले ते त्या पद्धतीने आता हे नक्कीच होतं मला. कारण आता उमेदवारी ज्या पद्धतीने दिल्या जात आहेत सगळीकडे आणि पहिल्या ह्याच्यात त्यांचं नाव त्यांचं नाव जाहीर केलं होतं. त्यांचा जो प्रवास आहे खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो. हो नक्कीच. निष्ठावंत म्हणजे त्यांनाच न्याय मिळाला पाहिजे. साहेब मला वाटतं साहेबांच्या 2 दौऱ्यातून होते, तर ज्यात जे दौऱ्यात बोलले की आपले हे 6 पक्ष झाले, शेवटी राजकारण ह्या पक्षातनं पण ज्यांना नाही मिळणार ते आपल्या पक्षात येणार. पण मला माहिती आहे ते बोलले आपल्या वर्गातून मिळालं की मला माझ्या मुलांना अंदाज ठेवायचं. म्हणजे काय, आपल्या लोकांची तयारी असेल तर पहिलं मला आपल्या लोकांना प्राधान्य द्यायचं. सिंपल. ते ज्यांनी मला वाटतं ते त्यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण महाराष्ट्र लोकांच्या काय अपेक्षा, युवक असतील सर्वसामान्य लोकांच्या मनसेकडून काय अपेक्षा, काय ठरवलं तुम्ही, काय करायचं, एक विजन डोक्यामध्ये असतं. विजन मी बोललो ना तुम्हाला, मी विजन खूप आधी बोललोय.